नमस्कार, मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती। आज आपण माझा आवडता सण पालखी सोहळा याविषयी मराठी निबंध लिहिणार आहोत। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। पालखी सोहळा हा महाराष्ट्र राज्याचे अत्यंत वैभवशाली सांस्कृतिक आणि धार्मिक वैशिष्ट्य मानला जातो। दरवर्षी आषाढ महिन्यात विठ्ठल भक्तांना वारकऱ्यांना पंढरपूरची वारी आणि संतांच्या पालखी सोहळ्याचे वेध लागतात। हा सोहळा केवळ एक पायी यात्रा नसून ती महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेची आणि समतेची एक जीवन चळवळ आहे। माझा मराठीच्या बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसे अक्षर रसिके मेळविन। ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात आणि टाळ मृदुंगाच्या गजरात निघणारी पालखी सोहळा म्हणजे महाराष्ट्राचा महाउत्सव आहे। संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या जेव्हा पंढरपूरकडे प्रस्थान करतात तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र भक्तीच्या रंगात न्हाऊन निघतो। या सोहळ्याचे वर्णन करताना संत नामदेव महाराज म्हणतात, पालखी सोहळ्याला शेकडो वर्षाची समृद्धी ऐतिहासिक परंपरा लाभली आहे। संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत यांनी वारीची परंपरा सुरू केली असे मानले जाते। पुढे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे धाकटे पुत्र नारायण बाबा यांनी इसवी सन 1685 मध्ये संतांच्या पादुका पालखीत ठेवून दिंडी काढण्याची आधुनिक प्रथा सुरू केली। विठ्ठलांच्या दर्शनाची ओढ कशी असते याचे वर्णन संत तुकाराम महाराज आपल्या अभंगात करतात। आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगतेस गजू पांडुरंग, पंढरीची वारी आहे माझे घर, येणे हा संसारी धन्य झालो, येणे हा संसार धन्य झालो। पालखी सोहळ्याचे स्वरूप अतिशय विलोभनीय आणि शिस्तबद्ध असते। संपूर्ण सोहळा वेगवेगळ्या दिंड्यांमध्ये विभागलेला असतो। वारीच्या मार्गात होणारे उभे रिंगण आणि गोल रिंगण हे या सोहळ्याचे मुख्य आकर्षक असते। विठ्ठलाच्या नामाचा गजर करत माऊलींच्या अश्वाने मारलेली दौड पाहताना अंगावर रोमांच उभे राहतात। विठ्ठलाचा हा भक्तिभाव पाहून संत ज्ञानेश्वर महाराजांची ही ओळी आठवते, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण जाहाला। पालखी सोहळा हा केवळ धार्मिक सण नाही तर तो सामाजिक समतेचा आणि बंधुभावाचा संदेश देणारा मराठी संस्कृतीचा आत्मा आहे। इथे कुणी लहान कुणी मोठा नसतो, सर्वजण एकमेकांच्या पाया पडतात आणि एकमेकांना माऊली म्हणून हाक मारतात। संत चोखामेळा यांनी या समतेचे सुंदर वर्णन केले आहे। अनेक दिवसांचा पायी प्रवास करून आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी सर्व पालख्या श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहोचतात। चंद्रभागेच्या पात्रात पवित्र स्नान करून जेव्हा वारकरी विठ्ठलाचे दर्शन घेतात तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावर उरत नाही। हा सोहळा आपल्याला परोपकार, संयम आणि कष्ट करण्याची तयारी शिकवतो। शेवटी माऊलीच्या पसायदानाने या वारीची सांगता होते। आज आपण माझा आवडता सण पालखी सोहळा याविषयी काही ओळी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।